तो बाबा जर मला आता भेटला असता ना त्याला खरोखर मारलं असतं. म्हणजे नावातच समजतं ना भोंदू. खरंच आपण नाव कशाला घ्या आता त्याचं किळसच येतं ते सगळं बघायला. माझ्या भाषेत म्हणता येईल की लोकांनी बदाम खाल्लीच नाही आधी. चणे खाल्ले. असं कोणावरतीच विश्वास नाही ठेवायचा. आता त्याच्यामध्ये असं वाटतं की त्या खरातपेक्षा ज्या लेडीज जात होत्या ना त्या ऍक्च्युली मूर्ख होत्या. अजून बाबा तयार होतील एक राधेमासारखी. सगळेजण एकाच माळेचे मणी आहेत. खरात जो त्याच्या नीच कामांमुळे न्यूजपेपर टी व्ही चॅनल्स यांच्यामधनं घराघरामध्ये पोहोचला तो तसा पोहोचला हे खरं तर आपल्यासाठी दुर्दैवी आणि आपल्या सगळ्यांचा नाईलाज असणारच आहे. त्यानिमित्तानं काय झालं तर राजकारण झालं, आरोप प्रत्यारोप झाले आणि हे सगळं झालंच. पण त्याच्या पलीकडे समाज म्हणून, माणूस म्हणून आपल्याला सगळ्यांना आता काही दिवसांनंतर यामध्ये नेमकं काय दिसतंय हे समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो सुद्धा बाई माणसांकडनं. महिला या सगळ्याविषयी बोलणार आहेत, त्यांची मतं मांडणार आहेत, कारण त्या या सगळ्या भोंदूगिरीच्या केंद्रस्थानी राहिल्या आणि त्यांच्यावरही टीका झाली. त्यामुळे त्यांचं नेमकं यातलं म्हणणं काय आहे, वर्जन काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या प्रतिक्रिया ऐकताना कदाचित तुम्हाला सुद्धा या सगळ्यातनं एखादा वेगळा विचार किंवा एखादा वेगळा नवा मुद्दा नक्की सापडेल आणि त्यासाठी बोलबिडूचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खराचं प्रकरण समोर आलंय, ते बघून काय वाटलं, त्यातले सगळे डिटेल्स आणि या सगळ्या मला गोष्टी तर आल्या? त्याच्यामध्ये असं वाटतं की त्या खरातपेक्षा ज्या लेडीज जात होत्या ना त्या ऍक्च्युली मूर्ख होत्या. की त्यांना एवढं कळत होतं, सगळ्या एज्युकेटेड होत्या. म्हणजे आपण म्हणतो की जे गावाला वगैरे राहणाऱ्या लेडीज आहेत ह्यांच्यापेक्षा खूप एज्युकेटेड आहे असं मी समजते. कारण त्या ज्या व्हिडिओजमध्ये ज्या लेडीज दाखवल्या आहेत ना त्या सगळ्या एज्युकेटेड वाटत होत्या आणि त्या एज्युकेटेड असून पण हे म्हणजे त्या बाबाकडे जाऊन तो एवढे मंद तर नसतील ना की तेवढं हे बघत होते. म्हणजे एकदम रेडिक्युलस आहे ते बघण्यासारखं. पण म्हणजे एवढ्या शिकलेल्याचं शिक्षण कशाला तुम्ही घेतलं. मग त्यापेक्षा जे आपले म्हणजे ओल्ड एज होते, आजी आजोबा वगैरे, आजीज वगैरे होत्या, त्या कमी शिकलेल्या त्या हुशार होत्या की त्या लोकांना त्यावेळेस पण समजत होतं की कसं चांगलं आणि कसं खोटं आहे म्हणून. सगळे ते डिटेल्स बाहेर येत होते, काय काय झालं, काय केलं वगैरे. काय वाटत होतं ते सगळं बघून? असं वाटत होतं की तो बाबा जर मला आता भेटला असता ना त्याला खरोखर मारलं असतं. नाही पण खरंच आहे असं. म्हणजे असं एवढं दुसऱ्यांच्या आहारी जाऊच नाही कोणी. म्हणजे बापरे, म्हणजे अजूनही आज आता आपण 2026 मध्ये आहोत आणि अजूनही हे भोंदू बाबा वगैरे हे अजूनही चालू आहे. आणि आता सोशल मीडिया एवढा वास्ट झाला, आपल्याला कळतं की काय चांगलं, म्हणजे जास्त अवेअरनेस आलं आहे आता. तरी आपण बघा तिकडेच म्हणजे लोकांचा कल अजूनही तिथेच जातोय. म्हणजे पुस्तकं वाचा, चांगलं वाचा, ऐका, बघा. इट इज अनइमॅजिनेबल की ही कॅन डू ऑल दिस थिंग अँड ऑल. म्हणजे असं एक्सपेक्ट पण नव्हतं की हा व्यक्ती असं असेल आणि एवढं प्रकरण केलं त्यांनी. खराची जी वरात निघाली त्यामध्ये नाचताना काही राजकारणी दिसले, थेट महिला आयोगाच्या अध्यक्षासुद्धा दिसल्या आणि त्यामुळे सामान्य माणूस म्हणून आपल्या सगळ्यांना काही प्रश्न पडले की ही सगळी माणसं इथे दिसणं अपेक्षित होतं की नव्हतं. सामान्यांना काय वाटतंय, महिला वर्गाला काय वाटतंय हे समजून घ्यावं लागेल की त्यात काही मंत्री आणि नेते मंडळी आहेत, मग त्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या त्यांच्या शिष्या आहेत, असं सगळं समोर येतं. मग ते आल्यानंतर ही सगळी नावं समोर आल्यानंतर एक सामान्य माणूस म्हणून धक्का बसलाय. नाही, मुळीच नाही. मुळीच नाही. कारण की ते लोक तसंच करतात. ते लोक ते पद मिळवण्यासाठी ते तसंच करतात. ते कुठेही म्हणजे काही चाटू शकतात ना, असं असतात ना. आणि त्यांना ती जागा हवी आहे, मग ते काही करू शकतात, कुठलाही पोस्टला जाऊ शकतात. सो एवढं असं धक्कादायक नाही वाटलं. अरे बापरे, हा असा करू शकतो असं नाही. हा करेल. हा करेल आणि अजून सुद्धा करतील असं सुद्धा. हिचं ही रुपाली कशी होती ती सगळ्यांना आधी पण माहिती होतं आणि ह्याच्यात चाकणकर. सगळे मंत्री संत्री बरबटलेले आहेत. आता ह्याला काय, एक तर सूट देतील त्याला, तो बरबटलेला आहे त्याला, नाहीतर त्याला एन्काउंटर करणार, कारण ते बाहेर येणार की नाही. असा खरात- सगळा खरात. प्रकार आहे. खरातच आपण नाव कशाला घ्या आता त्याचं किळसच येतं ते सगळं बघायला. पण म्हणजे आता ज्या राजकारणात महिला आहेत त्यांनी काही बरं केलं नाही असं दिसतंय तुम्हाला? नाही, ती एक मेहनत होती ना, पण तिच्या बाजूनी असं एकदम डायरेक्ट कोण बोलत नाही. पण आहे ते खरं आहे आणि एवढं करून ती सांगते मला काय माहित नाही, पांडुरंगापेक्षा महान माणूस होता हा. अरे बायकांना सिक्स सेन्स असतो, एखाद्या माणसाची नजर किंवा बोलणारा किंवा त्याचा स्पर्श लगेच कळतो बाईला. पण त्याच्यामध्ये एक दिसतं की राजकारणी आहेत, तिकडे महिला नेत्या आहेत त्याच्याबरोबर, ते पण त्याची भक्ती करतायत. तेव्हा काय वाटलं हे सगळं बघून? सगळेजण एकाच माळेचे मणी आहेत. राजकारणमध्ये पण आणि सगळेच पॉलिटिक्स तर सगळे ते सगळेच त्यांना एकमेकांना साथच असते त्यांची.
ते अजितदादांचं ते हे झालं आणि त्याच्यानंतर ते फुलल्या वगैरे ते सांगत होते की त्यांनी असं. आणि मग म्हणजे बापरे एवढा म्हणजे लोक त्या ठिकाणी पण म्हणजे आता नाही पैसे एवढे ते करोडो रुपये पैसे इन्व्हेस्ट करतात त्याच्यामध्ये. खराचं सगळीकडे हा म्हणजे पब्लिसिटी झाल्यामुळे प्रत्येक जण जातोच. तसे ह्याच्या आधी आसाराम बाबू वगैरे येऊन गेले सगळे जे मेन तर तेव्हा पण ते लोक पण पब्लिक झालेले बाबावाले. तर मग त्याच्यामुळे नेत्यांचं असं चुकी असेल असं नाही मला वाटत आहे. कारण प्रत्येकजण थोडंसं बाबांकडे गेलं तर सगळे जातात तर मग जातो. हा पण हे पक्ष पण गेलं पाहिजे. चला हा पक्ष जातो तर तो पक्ष पण गेलाच पाहिजे. तर ह्याच्यामध्ये लेडीज ज्या नेत्या आहेत त्यांची काही चुकी असेल असं मला वाटत नाही. आपले पॉलिटिशियन्स ना त्याच्यासाठी काम करतात. काय म्हणजे आपले पॉलिटिशियन्स पण या गोष्टींना जास्त प्रोत्साहन देतात की देव हे असतो ते असतो. तुम्ही तेवढा सायन्सवर फोकस करतात, बेसिक गोष्टींवरती फोकस करतात. या सगळ्या प्रकरणामध्ये पुरुष मंडळी दिसतातच, पण मोठ्या संख्येने महिला सुद्धा दिसतात. आणि त्यामुळे प्रश्न पडतो की या सगळ्यामध्ये त्यांना ओढणारं जे जाळं होतं ते नेमकं कशाचं होतं? अध्यात्माचं होतं की हव्यासाचं? तर हे का झालं? म्हणजे काय म्हणे इमोशनल अँगल आहे, महिला इमोशनल असतात, त्या दुबळ्या असतात, की मग आता लोक म्हणतात की त्या मूर्ख आहेत म्हणून? मूर्ख म्हणता येणार नाही महिलांना. महिला एवढ्या मूर्ख नाहीत की त्याच्याकडे जाता येईल. पण जर मूर्ख असतात तर त्याच्याकडे गेलंच नसते. त्या शाण्या आहेत, अति शाण्या आहेत. तुम्ही सार्कॅस्टिकली म्हणताय. मी सिरियसली सांगेन की अति शाण्या आहेत. कारण की बघा ना, आता माझ्यासारखी किंवा अजून कोण असेल तर ती नाही जाणार ना. आम्ही हा विचार करू, अरे घरचा ठीक आहे, कोणाला प्रॉब्लेम नसेल लाईफमध्ये, सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. महिला असू दे किंवा पुरुष असू दे किंवा एक लहान मुलं असतं, सगळ्यांना असतं. त्यामुळे कुठल्या तरी बाबाकडे जाऊन आपण आपलं सगळं काही करावं की सगळं काही अर्पण करावं हे चुकीचं आहे ना. तर बोलावं की न बोलावं, पण या सगळ्यामध्ये खूप प्रमाणावरती महिला दिसल्या, पुरुषांपेक्षा महिला दिसल्या. त्यामुळे प्रश्न पडतो की काय होतं म्हणजे नेमकं, की महिला मूर्ख असतात, त्या दुबळ्या असतात, त्या जास्त इमोशनल असतात म्हणून त्या या सगळ्यात अडकतात? इमोशनल म्हणजे कशा? म्हणजे घरातून फोर्स होतो, मुलं होत नाही आहेत, हे नाही होत आहे, मग ते त्याच्या आहारी जातात. चला इथे जाऊन तरी मला होईल काहीतरी, त्या संदर्भात. खराचं प्रकरण समोर आलंय, ते बघून काय वाटलं? त्यातले सगळे डिटेल्स आणि या सगळ्या मला गोष्टी तर आल्या. त्याच्यामध्ये असं वाटतं की त्या खरातपेक्षा ज्या लेडीज जातो त्यांना त्या ॲक्च्युली मूर्ख होत्या. की त्यांना एवढं कळत नव्हतं, सगळ्या एज्युकेटेड होत्या. म्हणजे आपण म्हणतो की जे गावाला वगैरे राहणाऱ्या लेडीज आहेत ह्यांच्यापेक्षा खूप एज्युकेटेड आहे असं मी समजते. कारण त्या ज्या व्हिडिओजमध्ये ज्या लेडीज दाखवल्या आहेत ना त्या सगळ्या एज्युकेटेड वाटत होत्या. आणि त्या एज्युकेटेड असून पण हे म्हणजे त्या बाबाकडे जाऊन तो एवढे मंद तर नसतील ना की तेवढं हे बघत होते. म्हणजे एकदम रेडिक्युलस आहे ते बघण्यासारखं. म्हणजे एवढ्या शिकलेल्या जर शिक्षण कशाला तुम्ही घेतलं? मग त्यापेक्षा जे आपले म्हणजे ओल्ड एज होते, आजी आजोबा वगैरे, आजीज वगैरे होत्या, त्या कमी शिकलेल्या त्या हुशार होत्या की त्या लोकांना त्यावेळेस पण समजत होतं की कसं चांगलं आणि कसं खोटं आहे म्हणून. तर महिलांचं कसं होतं माहिती आहे का, एक सॉफ्ट कॉर्नर असतो की म्हणजे महिलांमध्ये थोडंसं घाबरवलं की त्या घाबरतात, किंवा थोडंसं असं काहीतरी सांगितल्यानंतर त्या म्हणण्याने असं होऊ शकेल, किंवा एखादा पास्ट सिमिलरली असं झालेलं असेल तर त्या थोड्याशा मृदूल असतात. त्याच्यामुळे त्या पटकन विश्वास ठेवतात. पटकन एखाद्याने सांगितलं त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि त्याच्यामुळे ते फसतात. आणि या सगळ्या केसेसमध्ये पण असंच काही झालं असेल आणि मग त्यातनंच त्या गेल्या असतील असं. कारण मूल होत नाही तर जाणाऱ्या बऱ्याच- व्हिडिओ जे समोर आले ना त्याच्या म्हणजे ते बघताना असं तर वाटत नाही की त्या लेडीजला कोणी काही चारलं आणि मग त्या करत म्हणजे काही हे होत आहेत. त्याच्यामध्ये ते स्वतःहून होतात. म्हणजे तो खरात आहे ते, पण जबरदस्ती कुठे नाही दिसत आहे याच्यामध्ये. म्हणजे हे तर म्हणजे एक म्हणतात म्युच्युअल अंडरस्टँडिंगने होतं असं दिसतंय. विश्वास म्हणजे कसं, एक महिला गेली मग तिने दुसऱ्याला रिकमेंड केलं, चेन तयार व्हायची. एक चेन टेप तयार झालंय. पण हे चुकीचं आहे. एवढा अंधविश्वास असूच नाही. असं करायला लागले तर लोक त्यांचं प्रोफेशनल सोडून हेच करत असतील. अजून बाबा तयार होतील. अजून बाबा तयार होतील. एक राधेमासारखी आहेत. जर त्या शिकलेल्या होत्या तर आय थिंक त्यांच्या घरातल्यांनी पण असे संस्कार लहानपणीपासून केले असतील की अंधश्रद्धा असतात, देव असा असतो, आणि एक मनात भीती असते की जर आपण असं केलं तर आपण नरकात जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, तर आपण म्हणून या गोष्टी करायला जातो. आणि अंधश्रद्धा पाळणं हे ॲक्च्युली खूप चुकीचं आहे. जर त्या खरंच शिकलेल्या असतील तर त्यांना हे 9वी-10वीपासूनच समजलं पाहिजे की ही अंधश्रद्धा वगैरे हे खूप पहिलेच बंद झाले, हे सगळं खरं नसतं. महिला या सगळ्यामध्ये का अडकतात याची काही साधी उत्तर आपल्याला सापडतात. मुळात त्यांचं भावनिक असणं, त्यांना अडकवणं त्यामुळे सोपं जाणं, आणि घरच्यांचा असलेला दबाव, समाजाचा असलेला दबाव, आणि त्या दबावातनं त्यांनी अशा पद्धतीनं एखाद्या भोंदू बाबाच्या आहारी जाणं असेल.
आणि त्यातनं समोर येणारा त्यांचा सगळा मूर्खपणा असेल. या सगळ्या गोष्टी एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या गोष्टी बघून ऐकून काही प्रश्न हे स्वाभाविकपणे आज मागे सुटलेले आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे शिक्षणामुळे खिशात पैसा आला पण डोक्यात विचार गेला का? या प्रश्नावरती तुम्हाला जर का उत्तर सापडलं तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. बोलभिडूचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओसाठी कॅमेरा हाताळला आहे माझा सहकारी अमर सकपाळ याने. मुंबईतून बोलभिडूसाठी मी गुरुप्रसाद.